तर आज बघा मी एवढे सारे आलू घेतलेत, उकडून घेतलेले आहे आणि उकडल्यानंतर बघा मी मस्तपैकी याची भाजी पण करून घेतलेली आहे। भाजी केल्यानंतर हे बघा इथं बेसन वगैरे घेतलेलं आहे आणि का घेतलेलं आहे ते मी आज तुम्हाला सांगते। कारण आता आम्ही दिल्लीला आलो होतो आणि माझ्या मुलाचे खूप सारे मित्र झाले होते आणि त्यांची फरमाईश होती की त्यांना महाराष्ट्राचा वडापाव खायचा होता। तर मग आज मी म्हणलं त्यांना सगळ्यांना घरी बोलव, आपण मस्तपैकी वडापाव बनवूया। मग आज मी करत आहे वडापावची तयारी। तर हे बघा मी सगळं असं करून घेतलेलं आहे मस्तपैकी, बेसन वगैरे भिजून आणि पाणी वगैरे टाकून काय काय लागते त्याच्यामध्ये सर्व सामान टाकलं आणि हे बेसन असं भिजून घेतलं। आणि त्यानंतर त्यांना आप्पे पण खायचे होते, ते पण रवा आणि बेसनचे। त्यासाठी पण मी बघा इथं दही वगैरे टाकून कोथिंबीर मिरची वगैरे सगळं बेसन आणि रवा घेऊन त्याला पण एकजीव करून ते पण भिजू घालून ठेवलं। आणि नंतर मग म्हणलं लेकरं आल्यानंतर आपल्याला पटकनी तयारी करता येते लवकर। आणि मग नंतर काय मग आले लेकरं आणि हे बघा इकडं माझी तयारी सुरू, एवढं फास्ट की आता सांगूच नका की लेकरांना पण खायचं होतं ना, कारण त्यांची फरमाईश होती की आज त्यांना वडापाव खायचा होता। तर मी इकडं लागले पटापट तयारीला आणि माझी मदत माझे फौजी पण करू लागत होते। तर इकडे बघा आले मस्तपैकी लेकरं आणि एवढे मस्त एन्जॉय करत होते आणि मला सगळे म्हणाले खूप छान झाला होता। आणि नंतर काय मग असा वडापाव सुरू होता पार्टी आणि तिथं पडला पाऊस आणि गारा पण। व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा। बाय बाय।